यानंतर पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट 50च्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगर शहरात अग्नितांडव, टेलरच्या दुकानाला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त। राज्यात शुक्रवारपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिली माहिती। कोकण मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता। राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार, अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता, हवामान विभागाचा इशारा। नागपुरात तापमानाचा पारा 41 अंश पार, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ, नागरिक उकाड्याने हैराण, पुढील 48 तासात तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता। नाशिकच्या मालेगावातील तापमान 42 अंशावर, अवकाळी पावसामुळे घट झालेल्या तापमानात पुन्हा मोठी वाढ। बीडमध्ये उन्हाचा पारा वाढला, मुख्य रस्त्यासह बाजारपेठेत शुकशुकाट, उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची रस्त्यावर तुरळक गर्दी। नंदुरबारमध्ये चारा महागल्याने शेतकरी अडचणीत, शेतकऱ्यांना आता पाणी टंचाईसह चारा टंचाईचाही सामना। लातूरच्या अवलकोंडामधील तलावात 8 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा, पाणी नसल्याने पाण्यासह चाऱ्याचीही टंचाई। परळी तालुक्यातील लेंडेवाडी ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती, शेजारी असलेल्या तळातील पाणी आटल्यामुळे नागरिकांची 4 ते 5 किलोमीटरवरून पाणी आणण्यासाठी वणवण। नंदुरबार जिल्ह्यात यंदा गव्हाची आवक 10% कमी, दर नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। धुळे जिल्ह्यावर चारा टंचाईचं संकट, शेतकऱ्यांकडून चारा साठवणुकीला सुरुवात, सध्या चाऱ्याचे दर 3000 रुपये प्रति क्विंटल। नंदुरबार जिल्ह्यात 1,09,560 घरकुल पूर्ण, तर 8,500 घरकुल लाभार्थी निधीपासून वंचित, निधी मिळत नसल्याने घरकुल अपूर्ण अवस्थेत। लातूरच्या अडत बाजारात तुरीला चांगला भाव, 10,300 रुपये प्रति क्विंटल दरानं तुरीची विक्री। जळगावच्या मुक्ताईनगर बाजारात नव्या लसणाची आवक वाढली, लसणाला 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाची पदं रिक्त, आरोग्य सेवेवर मोठा परिणाम, तत्काळ रिक्त पदं भरण्याची आदिवासी बांधवांची मागणी। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅरिकेड्स लावले, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी, पोलीस बंदोबस्तातही वाढ। धुळ्यात होमगार्डसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम, जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन, वोटर हेल्पलाईन ॲप बाबत जनजागृती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर, शहरात अनेक ठिकाणी पुणे पोलिसांचा रूट मार्च, आचारसंहितेच्या काळात पुणे पोलिसांकडून खबरदारी। नंदुरबार आगर राज्यात उत्पन्न वाढीत 10व्या क्रमांकावर, महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष योजना राबवण्यात येणार, नवीन आणि दर्जेदार बसेस उपलब्ध करून देणार। जळगावात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। धुळ्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात मातीच्या माठाची विक्री थंडावली, कुंभार बांधवांना आर्थिक फटका। नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकेत सरासरी 50% वसुली, पालिकेकडून थकबाकीदारांवर कडक कारवाई केली जाणार। नवी मुंबईत मालमत्ता करापोटी 716 कोटी 97 हजार रुपये जमा, मागील वर्षीपेक्षा 83 कोटी 66 हजार रुपयांची अधिक वसुली। उपचारादरम्यान उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना, तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। भिवंडी शहरातील केजीएन चौकात 2 गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी, परिसरात तणावपूर्ण शांतता। मीरा रोड परिसरात गांजा विक्रीसाठी आलेले 2 ताब्यात, 4 किलो गांजासह 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, काश्मीरा पोलिसांची कारवाई। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांकडून 39 आरोपींवर मोक्का, आतापर्यंत एकूण 396 आरोपींवर कारवाई। बीड पोलिसांची नजर, कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर, पोलिसांनी तब्बल 350हून अधिक सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेटवर रोड रोलर चालवल्याचा। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुका आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्याची शोध मोहीम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या सूचना। मुंबईत बेस्ट बसमध्ये मागील 3 महिन्यात 64,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई, विना तिकीट प्रवाशांकडून बेस्ट प्रशासनाने 40 लाखांचा दंड वसूल केला। पिंपरी चिंचवडमधील 300 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित, पाणीपट्टी वसुलीत पालिकेची कारवाई, 78 कोटी 57 लाखांची पाणीपट्टी वसूल। उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची विक्रमी वसुली, 112 कोटी 54 लाख रुपयांची विक्रमी कर वसुली। लोकसभा निवडणुकीमुळे टोलवाढीचा निर्णय पुढे ढकलला, आचारसंहितेमुळे वाढीव टोलमधून वाहन चालकांची सुटका, निवडणूक झाल्यानंतर टोल दरात वाढ होणार।
भंडाऱ्यात मोहघाट गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार, पुढील उपचारासाठी गोरेवाड्याकडे रवाना. पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहनं, 15 वर्ष होऊनही पुनर्नोंदणी नाही, प्रादेशिक परिवहन विभागाची बघ्याची भूमिका. नाशिकच्या मालेगावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, पाईपलाईन फुटून शेतात पाणी, शेतातील कांदा भुईसपाट, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. सांगलीत भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा सरपंच, भोसे गावात पार्श्वनाथ चौगुलेंची सरपंचपदी निवड, चंद्रहार पाटील आणि नेत्यांकडून चौगुलेंचं अभिनंदन. अंबरनाथमधील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय कुलकर्णी, 192 विरुद्ध 32 असा ऐतिहासिक विजय, मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केलं अभिनंदन. जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वेंना दुसरा धक्का. परभणीमध्ये प्रचारादरम्यान महादेव जानकरांकडून चाय पे चर्चा, मोठ्या सभांऐवजी मतदारांना प्रत्यक्ष भेटून चाय पे चर्चा. सध्या देशात हिटलरशाही सुरू असून लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला जनतेचं समर्थन मिळतंय, शरद पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांचं परभणीत विधान. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पुण्याच्या भोरमध्ये महायुतीकडून घेण्यात आली समन्वय बैठक, समन्वय बैठकीला भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी संग्राम थोपटेंचा राजगड तालुक्यात गावभेट दौरा, संग्राम थोपटेंकडून सुप्रिया सुळेंना निवडून देण्याचं नागरिकांना आवाहन. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन, जेजुरी देवस्थानातर्फे कपिल पाटलांचा सन्मान. कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सोटा मारो आंदोलन, कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचा पालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम. जेईई मेन्स परीक्षेला उद्यापासून सुरुवात, 12वी नंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी जेईई मेन्स परीक्षा महत्वाची. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीने चौकात लावली कर भरणाऱ्या थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर, नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांचे कराच्या रकमेसह बॅनर लावले. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकेत सरासरी 50% वसुली, पालिकेकडून थकबाकीदारांवर कडक कारवाई केली जाणार. नवी मुंबईत मालमत्ता करापोटी 716 कोटी 97 हजार रुपये जमा, मागील वर्षीपेक्षा 83 कोटी 66 हजार रुपयांची अधिक वसुली.